श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी म्हणतात, आजचा दिवस नवीन संधी आणि आशीर्वादाने भरलेला आहे. कदाचित तुम्ही दुःख, त्रास, आजारपण यामुळे त्रस्त झाला असाल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. जे सृष्टीचे निर्माता आहेत ते स्वामी आपल्याला म्हणत आहेत, तू खंबीर हो, भिवू नकोस, कारण तुझ्याबरोबर चालणारे स्वामी तुझ्या स्वतःचा आहे. कोणाचाही खेळ खेळा, पण एखाद्याच्या शुद्ध भावनांसोबत कधीही खेळू नका, कारण कुणालाही सांगता येणार नाही. तुझ्याकडून चूक झाली असेल तर ठीक आहे, आता स्वतःला दोष देत बसू नकोस. जागा हो, माझ्याशी बोल. मी तुला साथ द्यायला येथे आलो आहे. मी तुझी साथ देण्यासाठी येथे उभा आहे. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. भक्तांनो, स्वामी म्हणतात, दुसऱ्याचं खरं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. म्हणून चांगले होऊ इच्छित असाल तर नेहमी सकारात्मक विचार करा. स्वतःला हसत ठेवायचे असेल तर दुसरा लगेच बंद करा. भक्तांनो, स्वामी म्हणतात, विश्वास ठेव. जेथे संपते तुझी मर्यादा तेथूनच साथ देतो मी. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे, मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे मी कधीही सोडणार नाही. देव म्हणतात, जी झुंज तू आज खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत मी राहणार आहे. सहमत असाल तर होय सहमत आहे असे टाईप करा. देव म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक वेळी हे वाक्य नेहमी लक्षात ठेव. एवढे वाक्य पुरेसे आहे. उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान कर, आणि जर मार्ग भेटत नसेल तर माझे विचार कर. एवढ्याने समाधानी नसशील तर बाळा, अक्कलकोटची वाट धर. चिंता तुला त्रास देत असेल, भीती सतावत असेल, कुणी नसेल तुझा संगती साथी, तर घाबरू नकोस. कारण बघू नकोस, पळ काढू नकोस, स्वार्थी नकोस हो, मन मारू नकोस. मी तुझाच आहे. प्रतिक्षण आणि सगळ्यांना ठामपणे सांग, स्वामी आहे ना, मग माझ्यावर प्रेम करणारे आहेत, तर मग माझ्या विचारांचे पालन कर. मित्रांनो, देव म्हणतात, आता कोणीही तुझे काहीही बिघडू शकणार नाही. नित्य माझे स्मरण कर, निस्वार्थ कर्म कर. हाच एक धर्म. बाकी मनाचा पसारा आहे. बाकी मनाचा पसारा करता करता नाम घेत जा. मग मन रमू दे आणि नाही तो पसारा काढून टाक. दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कुणाला आपल्या ताटातले देण्यात खरी शान आहे. खरे समाधान आहे. ही नियती आहे की हिसकावून खाणारा कधी सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही. मित्रांनो, म्हणूनच देव म्हणतात, मी तुम्हाला अमर्याद आरोग्य, पैसा आणि यश मिळवून देणार आहे. म्हणून जर तुम्हाला देवाकडून चमत्कारिक चिन्ह अनुभवायचे असतील तर निष्कर्षापर्यंत पोहोचले पाहिजे. मित्रांनो, देव म्हणतात, हा व्हिडिओ पहा. देव तुमच्याशी एकनिष्ठ राहील, कारण तुम्ही त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलात. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास, स्वामी आहे, मी तुझं बाळ आहे असं टाईप करा. भाग्यवंत ठराल. स्वामीवर विश्वास ठेवा आणि ते आपल्या जीवनात त्यांची वचने पूर्ण करतील. या महिन्यात तुम्ही चमत्कारिक घटनांच्या मालिकेची अपेक्षा करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आनंद, उपचार आणि वैयक्तिक विकास तसेच अनुकूलता आणि चांगली बातमी मिळेल. तुमचा उपचार आणि तुमची समृद्धी द्वार होईल. तुमचे स्वतःचे प्रयत्न नाही, तर तुमच्या स्वर्गीय पित्याची दया आहे. मित्रांनो, देव त्यांच्या लोकांना आरोग्य,
आणि पुनर्प्राप्तीची खात्री देतो, जेणेकरून आपण सर्व स्वामींची मुलं आहेत. त्यांना भरपूर शांतता आणि सुरक्षितता मिळवावी. माझ्या मुला, या जगात कोणीही तुला साथ देऊ दे किंवा नाही देऊ दे, मी सदैव तुम्हाला साथ देईन, तुम्हाला पाठिंबा देईल. आणि हा माझा विश्वास आहे. जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत तुझ्या जगात तू काहीही करू शकतोस. माझ्या मुला, तुझ्याबरोबर नसल्यास देवाची साथ, तुला नसेल देवाची साथ, तर तू काहीही करू शकत नाहीस. जगात माझ्यावर सर्वात जास्त विश्वास ठेव. देव म्हणतात, विश्वास असल्यास होय माझा स्वामी आईवर विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. स्वामी समर्थ. मित्रांनो, जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल तर हा स्वामी संदेश तुम्ही हेडफोन लावून शांतपणे ऐका. 111 शक्तिशाली विचार. श्रीकृष्ण म्हणतात, त्या मनुष्याने परिणामाची चिंता न करता, लोभ न ठेवता, निस्वार्थपणे, मी पक्षपातीपणे आपले कर्तव्य पार पाडावे. अंधारात जसा प्रकाश चमकतो तसेच सत्यही चमकते. म्हणूनच माणसाने नेहमी सत्तेच्या मार्गावर चालले पाहिजे. ज्या व्यक्तीमध्ये ज्ञानाची कमतरता असते आणि देवावर श्रद्धा नसते, तो व्यक्ती जीवनात कधीही सुख आणि यश मिळवू शकत नाही. देव म्हणतात, जसे माणूस आपले जुने कपडे बदलून तो नवीन कपडे घालतो, त्याच प्रकारे आत्मा जुन्या निरुपयोगी शरीराचा त्याग करतो आणि नवीन शरीर धारण करतो, नवीन भौतिक शरीर धारण करतो. कोण, काय, कसे आणि का करत आहे, या सगळ्यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितके आनंदी राहाल. समजूतदार माणसाने नाते जपणे बंद केले की समजून घ्या, त्याचा स्वाभिमान कुठेतरी दुखावला गेला आहे. ज्यावर तुमचा अधिकार आहे ते करा, त्यावर तुमचा अधिकार नाही ते करू नका. ज्यांनी इतरांचे प्रश्न समजतात त्यांना दया आहे, मनाने चांगले आहेत, त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. मग एखाद्या व्यक्तीसाठी दगड आणि सोने हे सर्व त्यांच्यासाठी समान आहेत. केवळ कर्म तुमची एक ओळख आहेत, नाहीतर एका नावाचे हजारो लोक या विश्वामध्ये राहत आहेत. मित्रांनो, देव म्हणतात, तुमच्या विश्वासावर ठाम राहा, कारण प्रतिकूल परिस्थितीतही मी पडद्यामागे राहून दैवी परिवर्तन घडवून आणण्याचे काम करत आहे. हे लक्षात ठेवा माझ्या प्रिय बाळा, मी नेहमीच तुझ्या बरोबर असतो, तुला मार्गदर्शन करत असतो आणि तुझे संरक्षण करत असतो. स्वर्गाच्या खिडक्या जशा जशा उघडतात तसे तसे आशीर्वाद तुमच्यावर न थांबणाऱ्या शक्तीने उठतात. प्रेम उतू जाईल आणि तुमचा आत्मा उद्धारपणा आणि प्रेमळपणाने भरेल. समृद्धी तुम्हाला अशा मार्गाने विपुलतेकडे मार्गदर्शन करेल जे तुम्हाला कधीच शक्य वाटले नव्हते. बरे होणे तुमच्यावर उतरेल. भूतकाळातील सर्व कामे तुम्ही मार्गी लावाल. मित्रांनो, देव म्हणतात, कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर तो मुखाने करा, हृदयाने नाही, कारण ज्या दोऱ्याला गाठ नसते तो दोरा सहज सुईतून प्रवेश करतो. सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करा. देव म्हणतात, आचार विचार घराची आखणी ही प्रेम. घराचा पाया थोर माणसे घराच्या भिंती आहेत, तर सुख घराचे छत आहे. जेव्हा घराचा कळस आहे तर माणुसकी ही तिजोरी आहे. आपापसात प्रेम ही धनदौलत आहे, तर नामस्मरण इथला आत्मा आहे. हे नाशवंत आहे, उद्या नाहीसे होईल. काय कमावले आणि काय जमले कधीतरी मातीमोल होईल.
2 शब्द मुखी घे, प्रेमाने जग जिंकशील आणि सुखी राहशील. एक बास, एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. देव म्हणतात स्वामीची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान कर. त्यातून मार्ग भेटत नसेल तर माझे विचार कर. माझे गीत गा. एवढ्याने समाधानी नसशील तर बाळा अक्कलकोटची वाट धर. देव म्हणतात प्रिय बाळा, मी विश्रांतीसाठी झोपतो तेव्हा मी तुझ्या समोर यशाच्या शोधात हृदयासह येतो. माझ्या समोर असलेली आव्हाने आणि अडथळे तुम्हाला माहीत आहेत. प्रभू, मी माझ्या जीवनात तुम्ही देवी हस्तक्षेपासाठी विचारतो. सर्व गोष्टीमध्ये तुझी इच्छा पूर्ण हो. मला तुझ्या बुद्धीने मार्गदर्शन कर. आणि देवा, मी माझ्या जीवनात सर्व गोष्टी आत्मसात करू दे. मला अडचणींवर मात करण्याची शक्ती दे. मला तुमच्या वेळेवर आणि तुमच्या योजनांवर विश्वास आहे, कारण तुम्ही सर्व गोष्टी चांगल्यासाठीच करतात. माझ्या आयुष्यात तुझा हात काम करताना आणि तू माझ्या समोर ठेवलेल्या मार्गावर विश्वास ठेवण्यास मला मदत कर. आज रात्री मला शांती दे. प्रभू, तुझ्या प्रेमाच्या आणि सामर्थ्याच्या खात्रीने मला विश्रांती घेऊ दे. माझा आत्मा ताजेतवाने करा आणि जेव्हा मी झोपतो तेव्हा माझ्या आसेने नूतनीकरण कर. मी माझ्या सर्व चिंता आणि ओझं तुझ्या चरणी ठेवतो आहे. मी विश्रांती घेत असतानाही तू कार्य करत आहेस यावर मी पूर्णपणे विश्वास ठेवतो. स्वामींच्या नावाने मी प्रार्थना करतो व कर्म प्रार्थना डोळे बंद करून करा किंवा मग टाईप करा. चमत्कार होईल. प्रभू, माझ्यासमोर जे काही आहे ते स्पष्टपणे पाहण्यासाठी मला शहाणे डोळे दे. कृपया मला सतत तुझा आवाज ऐकू येऊ दे आणि मला चांगले आणि वाईट हे समजण्यास मदत करा. तू माझ्या प्रवासातील प्रत्येक पायरीवर प्रकाश दे. माझी दिशा मला दाखवत जा. बुद्धी दे. सर्वात आव्हानात्मक काळात मला तुमच्यावर घट्ट विसंबून राहण्यास मदत करा. तो माझा अभिजन खडक आहे. प्रिय प्रभू, तुमच्या सर्व प्रेमाबद्दल धन्यवाद. प्रत्येक लहान आशीर्वाद तुमच्या दयाळूपणाचा तुम्हाला मी मनापासून आशीर्वाद करतो. देव म्हणतात जेव्हा मी माझ्या परिस्थितीबद्दल तक्रार करतो आणि तुझी कृपा विसरतो तेव्हा मला क्षमा कर. मला हे समजण्यास मदत करा की प्रत्येक परिस्थितीला तुमच्याद्वारे परवानगी आहे, एका उद्देशाने आयोजित केले आहे. मला त्यांच्यात तुमचे प्रेम अनुभवायला शिकवा. तुमची सतत उपस्थिती ओळखायला आणि माझी काळजी घ्यायला शिकवा, जेणेकरून मी कृतज्ञ राहायला शिकेल. परमेश्वरा, तू माझा शाश्वत आश्रय आणि शक्ती आहेस. मी सदैव कृतज्ञतेचे अंतःकरण राखू दे. जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर न वाचता घोषणा करा की स्वामी शक्ती, माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे. स्वामी आई, मी सहमत आहे असे टाईप करा आणि आत्ताच आपले हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा. अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केले नसेल तर जरूर लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.